अतिशय महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिक शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल 24 तासांपासून मतमोजणी सुरू आहे। दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सध्या सुरू असल्याचं समजते। पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीवर किशोर दराडे आघाडीवर आहेत। विजयासाठी दराडे यांना दुसऱ्या पसंतीची 5100 मतं आवश्यक आहेत। अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि किशोर दराडे यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळते। विजय होण्यासाठी 31,576 मतांचा कोटा निश्चित करण्यात आहे। तर शिवसेना शिंदे गटाच्या किशोर दराडेंना पहिल्या पसंतीची 26,476 मतं मिळाली आहेत। किशोर दराडे दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकातही आघाडी टिकवणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अपडेट जाणून घ्यात मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। मुकुल, अपक्ष उमेदवार कोल्हे आणि किशोर दराडे यांच्यात आता रस्सीखेच पाहायला मिळते। दीपक, दोघांमध्ये चुरशीची लढाई बघायला मिळाली। संपूर्ण रात्रभर देखील मतमोजणी सुरू होती। आता नुकतंच विवेक कोल्हे यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे। त्यांनी त्यांचा पराभव स्वीकारलेला आहे। किशोर दराडे यांची वाटचाल ही विजयाच्या दिशेने सुरू आहे आणि जो मतांचा डिफरन्स आहे तो डिफरन्स जास्त असल्यामुळे विवेक कोल्हे यांनी आपला पराभव स्वीकारलेला आहे आणि किशोर दराडे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। जी बाद फेरी असते म्हणजे एलिमिनेशन राऊंड, ज्याला सर्वात कमी मतं असतात तिथपासून मतमोजणीला दुसऱ्या पसंतीसाठी पुन्हा एकदा मतमोजणी सुरू होत असते। त्यामध्ये आता संदीप गुळवे हे महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांच्या एकूण त्यांना मिळालेली मतं, त्या मतांमध्ये दुसऱ्या पसंतीची मतं कुठल्या कुठल्या उमेदवाराला मिळाली त्याची मतमोजणी सुरू होती आणि ही मतमोजणी आता शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊ लागलेली आहे आणि त्याआधीच विवेक कोल्हे मतमोजणी केंद्र सोडून चाललेले आहेत। याचाच अर्थ हा आहे की किशोर दराडे हे विजयी होत आहेत। मुकुल, पण जर आपण पाहिलं तर यामध्ये सगळ्यात उत्सुकता आणली गेलेली की जवळपास 24 तास होऊन गेलेले आहेत तरी देखील अद्याप मतमोजणी सुरू आहे। कधीपर्यंत ही मतमोजणी पूर्ण होऊ शकते याचा काही अंदाज आहे? साधारणतः अजून 2 तास लागण्याची शक्यता आहे मतमोजणी पूर्ण होण्यासाठी आणि निकाल जाहीर होण्यासाठी। आता त्यातलं काट्याची टक्कर होती ती काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। विवेक कोल्हे हे बऱ्यापैकी मागे पडलेले आहेत, त्यामुळे जो मतांचं मार्जिन होतं ते मार्जिन जास्त असल्यामुळे किशोर दराडे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे आणि थोड्याच वेळामध्ये म्हणजे साधारणतः 1 ते 2 तासामध्ये मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना विजयी घोषित केलं जाऊ शकतं। मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।